लोकांनी त्रास तर नाही दिला ना तुला? भाऊ मी ठीक आहे, मला काही नाही झालं. तुम्ही माझी काळजी नका करू, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं. हो सावी, वेळ कमी आहे आपल्याकडे, पटापट आधी कामाचं बोलून घेऊ. तर सावी बाळा, ते दागिने कसे आले याची तुला काही कल्पना? काका हो, 1% सुद्धा नाही. खरं तर ते दागिनं तिथं कसं आलं ना, तेच मला कळना झाले. सावी, नीता वहिनी, तुम्ही इकडं? काका, अहो आज दुपारी ना नीता वहिनी आल्या होत्या, धैर्याची वहिनी. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण त्या काही नीट बोलतच नव्हत्या बघा. मग नंतर ते शिक्षण मंडळाची माणसं आली आणि त्या गडबडीत सगळं राहूनच गेलं. नंतर त्या जेव्हा निघाल्या ना, तेव्हा मी त्यांना आवाज पण दिला, पण त्या काही थांबल्याच नाही. मे बी नाही, डेफिनेटली त्यांनीच केलं हे सगळं. मुजुमदारांनी अतिशय नीट प्लॅनिंग करून तुला अडकवलंय. खरं नीता वहिनी का करतील असं? ही मुजुमदार लय नालायक माणसं आहेत. तू प्लीज देवाला प्रार्थना कर आणि सांग त्याला तुझ्या पाठीशी उभं राहा म्हणून. लवकरात लवकर ना या सगळ्यातनं बाहेर पड बघ. त्या तर माझ्या बाजूने होत्या. नाही, नीता वहिनी असं करूच शकत नाही. नक्कीच त्यांना कुणीतरी हे सगळं करायला सांगितलं असतं, आणि म्हणून जाताना त्या मला तसं काळजीपोटी सांगून पण गेले. देवाजवळ जा, त्याला नीट प्रार्थना कर, त्याच्या पाया पड. तोच तुला आता या सगळ्यातनं वाचवेल बघ. हे सगळं जाऊन जर तू देवघरात नाही केलंस तर सगळंच संपल बघ, सगळं. भास्कर, तुला जो बदला घ्यायचा होता तो आज मी बदला घेतलाय. ज्या मुलीने तुला जेलमध्ये टाकलं होतं ना, आज तीच मुलगी जेलमध्ये सडतीये. वा वा वा, आई काय न्यूज दिलीस? उभ्या आयुष्यात अशी न्यूज ऐकली नव्हती ग. ती जेलमध्ये गेली. आई आता थांबवायचं नाही मला, आज पार्टी झालीच पाहिजे. मीच जबाबदार आहे याला. माझ्यामुळे बिचारी सावी काहीही केलं नसताना जेलमध्ये गेली, फक्त माझ्यामुळे. अरे नीतू, नीतू घे का? अरे काय झालं? हा? वाईट वाटलंय. तुझी लाडकी सावी जेलमध्ये गेली,
याचं वाईट वाटलंय. चालतंय. मला आनंद झालाय ना. मग पेढा खायला खा 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 खा. आता आपल्याला नीता मुजुमदारांनी हे केलंय हे सिद्ध करायलाच पाहिजे. चला झालं सगळं तुमचं बोलून, निघा आता. भेटायची वेळ संपली तुमची. साहेब एक गोष्ट ऐका माझी. तुम्ही या केसमध्ये कारवाई करताना सगळ्या गोष्टी बेकायदेशीरपणे केल्या आहेत. हे असं रातोरात सावी नाईकांना तुम्ही अटक करू शकत नाही. आणि त्यात त्या पोलीस स्टेशनमध्ये एकही लेडी स्टाफ नाही आहे. हे सगळंच वकील साहेब थांबा जरा. तुम्हाला जे बोलायचं होतं त्याची वेळ संपलेली आहे. आणि तुमच्या आशिराला मी चोरीच्या मुद्देमाला सगळ्यात पकडलंय, तिला अटक केले. आणि हे जे काही तुम्ही आता बोलताय ना हे सगळं बेकायदेशीर आहे. आणि जे काही बोलायचंय ना ते उद्या कोर्टात बोला. निघा. तुमच्या इतका माझ्याकडे रिकामा वेळ नाही आहे. चला निघा. हो म्हणजे साहेब आता सावी रातभर इथंच राहणार आहे. हो हो. आपल्याकडे दुसरा मार्ग नाही. पण फक्त आजच्याच रात्रीचा प्रश्न आहे. उद्या सकाळीच आपण जामिनासाठी अर्ज करू. मग ठीक आहे, मी पण रातच्याला इथंच थांबतो. सावीला एकटीला नाही सोडू शकत मी इथं. ओ भाऊ, शाळेच्या सहलीला नाही आणलं तुमच्या नातीला. गुन्हेगार आहे ती, चोरी केली तिनं. राहिला म्हण धर्मशाळा समजून राहिला का पोलीस स्टेशनला. निघा. जा तुम्ही. आओ मला काही नसते होत बघा. माझी काळजी नका करू तुम्ही. खरंच तुम्ही जा. भाऊ इन्स्पेक्टरला यातल्या गाठीचा आहे. आपण उद्या परत येऊया. ठीक आहे. पण सावे या भाऊचं वचन आहे तुला. आता जास्त वेळ नाही आतमध्ये राहून देणार. हे प्रामाणिकपणा असा गजाच्या आड राहून कसं जमणार आहे. मी भाऊ चला. धैर्य मला. हो मी तुम्हाला मिठी मारली, तेही स्वतःहून. हिरा मी आज ना लय म्हणजे लय खुश आहे. इतके दिवस आपण जे स्वप्न बघितलं ना ते लवकरच पूर्ण होणार आहे. हे बघा
शेवटी त्या सावीला सही करायलाच लागली. आता तिचा आणि माझा काहीच संबंध नाही. आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच तिसरं येणार नाही. म्हणजे धैर्य फायनली? येस, फायनली आपलं लग्न होणार. धैर्य, आय लव्ह यू. माझं एकही सुख बघवत नाही ना तुम्हाला? की मुद्दाम केलं तुम्ही हे सगळं? अहो, स्वप्न होतं ते, त्याची सुद्धा वाट लावून टाकली. पण ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही आता कितीही ठरवलं ना तरी काहीही होणार नाहीये. कारण आता माझं आणि माझ्या धैर्यांचं लग्न होणार म्हणजे होणारच. आमच्यात आता कोणीच येऊ शकत नाही, कोणीच नाही. सावी मधुसूदन नाईक. भाऊरावांची प्रामाणिक नाव. कसं वाटतंय चोरीच्या आरोपाखाली गुन्हेगार म्हणून जेलमध्ये थांबायला? तुमची हिम्मत कशी झाली इथे यायची? इन्स्पेक्टर साहेब, अहो हे बघा. इन्स्पेक्टर साहेब, हे बोलू नको. त्यांच्या डोळ्या आमच्या हातात आहेत. त्यांनाच माझी तक्रार करते. तुला असं बघून ना मला लय आनंद होतोय. फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटतंय. हे काम मला करायचं होतं, पण केलं माझ्या भावाला. फास्ट निघाला का तो? म्हणजे हे सगळं धैर्य? अरे काय करायचं ह्या पुरीचं? हा, मला वाटलेलं मागे जे काय झालं त्यांना ही पोरगी जरा तरी हुशार झाली असेल, पण नाही.
आडानी ती आडणीच राहिली ग. अगं धैर्य नाही तर मग कोण तुला आत टाकणार आहे? हा, त्यानं आपलं सरळ सरळ तुला सांगितलेलं का नाही का डिवोर्स पेपरवर सह्या कर, पण तुला सरळ सांगून कळतंय कुठं? सह्या करायच्या सोडून तू काय केलं? त्याला चॅलेंज केलंस. हे तो धैर्य ना माझ्या डोक्यात जातो. पण एक गोष्ट सांगू, त्याच्या एवढा जिद्दीला पेटणारा दुसरा माणूस मी बघितला नाही. त्याने एकदा ठरवलं ना की मग ठरवलं, मग त्यासाठी वाटेल ती लिमिट क्रॉस करायला तो तयार असतोय. आता पण बघ ना काय मास्टर माइंड प्लॅन केलाय त्यानं. नालायकपणाचा कळस आहे धैर्य. अगं त्याच्यासारखं कपटी डोकं आम्हाला पण नाही. आणि तू काय केलंस? त्यालाच संत समजत होतीस. त्यानं बरोबर फायदा दावला तुला. तुला तुझी लायकी दाखवली त्यानं. आणि तू त्याच्यावर प्रेम केलंस, लग्न केलंस. तुला जेलमध्ये बघून माझं समाधान होणार नव्हतं ग. दारू जशी बाटलीत बघून नाही तर पोटात गेल्यावर मजा येते ना, तसं तुला फक्त जेलमध्ये टाकून नाही, जेलमध्ये तडफडत असलेलं बघून मला मजा येणार. ही अशी उद्ध्वस्त झालेली, संपलेली, हरलेली सावी बघायची होती मला. चला, डोळ्याचं पारण पेटलंच. सावी नाईक येतो हा. बाय बाय. अरे इथे मच्छरले जावतो ना काय. धैर्य, जेवण घ्या. मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले. धैर्य, अहो ठेवा ना ते काम बाजूला थोडा वेळ, आधी जेवून घ्या बरं. भूक नाहीये मला, मी ऑफिस मधनच येताना खाऊन आलोय. असं का म्हणताय भूक नाहीये? हो बघा तरी मी काय आणलंय. खीर तुम्हाला खूप आवडते ना, म्हणून खास तुमच्यासाठी केलीये. ते सांगितलं ना भूक नाहीये म्हणून. अशी कशी भूक नाहीये? अहो किती आनंदाचा दिवस आहे आजचा, आणि मला तो तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे. असं काय आहे आज? आहे नाही, झालंय. म्हणजे धैर्य हो, आज आत्याने सावीला असं अडकवलंय ना की ती तुमच्या आयुष्यात थांबूच शकत नाही. धैर्य, तिला आता डिवोर्स पेपरवर सह्या कराव्याच लागणार.
असं काय केलंय आईनं? दामिनी मॅडम, तुमचं काम तर नक्की होणार, पण आपण जो प्लॅन करतोय त्याच्यामध्ये मला एका तिसऱ्या व्यक्तीची गरज आहे. एक मंद व्यक्ती आहे, त्याच्यावर कधीच कोणी कसलाच संशय घेणार नाही. तुला आत्ताच्या आत्ता सावीच्या घरी जाऊन मी सांगते ते करावं लागणार आहे. हा बोला. मॅडम, काम डन झालंय. सावी नाईक लॉकअप मध्ये बंद जात आहे. धैर्य, अजून किती खालच्या पातळीला जाणार आहात? दर वेळेला वाटतं हे शेवटचं असेल. खरं नाही. दर वेळेला तुम्ही माझा समज खोटा ठरवताय. हे लय नीच वागलाय तुम्ही. आता तर तुमच्या वागण्याला बोल लावायला माझे शब्द सुद्धा संपायला लागले. खरं शब्द जरी संपले तरी माझी सहन करायची ताकद नाही संपणार. तुम्ही किती भी प्रयत्न करा मला खचवण्याचा, मी सावी नाईक आहे. मी खचणार नाही. एवढी फालतू गोष्ट एवढ्या आनंदानं का सांगताय? काय करून ठेवलंय आईने? घटस्फोटासाठी एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागली ती. नाही, मी सावीला असं जेलमध्ये नाही ठेवू शकत. मला काही करून तिला बाहेर काढलं पाहिजे. धैर्य, धैर्य थांबा. धैर्य थांबा. अहो, कुठे निघालाय? थांबा धैर्य, धैर्य थांबा. धैर्य थांबा प्लीज. धैर्य थांब. आत्या, आत्या धैर्याने थांबवा. आत्या, ते सावीला जेलमधून बाहेर काढायला निघाले. थांबवा त्यांना. धैर्य थांब. धैर्य, मी काय ऐकलं आता? कुठे निघालायस तू? नक्की काय करायचा विचार आहे तुझा? खरं तर हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे आई. सांगितलं होतं ना मी, त्या सावीकडून डिवोर्स पेपर्सवर मी सही करून घेणार. कुणी मध्ये पडायचं नाही. तरी कशाला हा फालतूपणा केलास? तिच्यावर चोरीचा खोटा आरोप लावून तिला जेलमध्ये टाकलंस. आई, तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करायची काय गरज होती? अरे पण आपल्याला तिच्यापासून सुटका करून घ्यायची आहे, पण अशी नाही. त्या पोरीला बदनाम करून माझ्या आयुष्यातनं काढायचं नाहीये मला. पण काढून तर टाकायचं ना नक्की. धैर्य, डिवोर्स पेपरवर तू सह्या घेणार होतास हे बरोबर आहे, पण ते तुला जमलं नाही.
म्हणून शेवटी पर्याय म्हणून मला हा मार्ग निवडावा लागला. आणि काय रे, त्या पोरीला जेलमध्ये टाकल्यानंतर तुला का त्रास होतोय? तिचा आणि तुझा काय संबंध आता? अरे त्या पोरीची बदनामी होऊ दे, नाहीतर वाट लागू दे, तुला काय द्यायचं? हे बघ, आपल्याला त्या पोरीकडनं डिवोर्स पेपरवर फक्त सह्या हव्यात. तिच्याकडनं सह्या करून घेण्यासाठी काहीही करायची तयारी आहे माझी. तुझी असल, माझी नाहीये. आई, भाऊजी सावीची बाजू घेत आहेत. हो म्हणजे वाटतंय तरी तसं. त्यांनी फक्त सावीला जेलमधून बाहेर काढावं बस. तू जे काही वागलीस नाही ते अजिबात पटलेलं नाहीये मला. मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाणार आणि सावीला जेलमधनं बाहेर काढणार. धैर्याने जर का जाऊन त्या सावीला खरंच बाहेर काढलं तर सगळा प्लॅनचा बट्टाबळ व्हायचा. आई, अहो काय करायला लागलायसा तुम्ही? तुमची पोरगी चोर आहे, चोर. आणि तिच्यासाठी तुम्ही आपल्या घरातले देव पाण्यात ठेवलायसा. अहो त्या वंशांमुळे आपली किती बदनामी व्हायला लागल्या आणि तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःचा जीव आठवत बसलायसा. आधीच भाऊंच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले आणि आता तर काय सासरमध्ये चोरी करून माहेरात येऊन राहिल्यात. एक नंबरची चोरटीने पळपुटी पोरगी आहे तुमची. काय पण काय बडबड करतेस? तुला सांगू ठेवतो, माझी सावी चोर नाही. सावी, सावी कुठे आहे? सावी कुठे आहे? हा, कुठे आहे सावी? सुटली ना ती? सांग की भाऊ. भाऊ, अहो कुठे केतन? अरे तू तरी सांग की. अनुराधा, काय सांगू तुला? सावी कुठे आहे? हा, कुठे आहे सावी? सुटली ना ती? काय झालं? बोल की. आई, आपली सावी नाही सुटली. इथंच आहे ती अजून. सुटली नाही म्हणजे? आई, सावी म्हणजे तिकडे जेलमध्ये तुझे रात्रभर एकटेच राहणार आहे? हो, मी पाय पडते तुमच्या. काहीतरी करा की. अनुराधा, अनुराधा शांत हो. हे बघ, काही झालं तरी उद्या सकाळी मी सावीला तिथून सोडवणार म्हणजे सोडवणार. अगं भरोसा ठेव माझ्यावर. आजची रात्र आपली पोर तिथं राहील. ती तिथं धीरानं राहणार आहे. तू मात्र शांत हो. सावी,
आता या सगळ्यातून कसा मार्ग काढू? धैर्य, आज माझ्या नजरेतून खूप उतरलात तुम्ही. माफ नाही करणार मी तुम्हाला. थांब धैर्य. धैर्य, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. आई, हात सोड माझा. तू जे करायला चाललंयस ते नाही करू देणार मी तुला. आई, हात सोड माझा. माझी शपथ आहे तुला. धैर्य, आजपर्यंत माझ्या शब्दाबाहेर कधीच गेला नाहीयेस तू. कधीच कुठलीच गोष्ट टाळली नाही मी सांगितलेली. अरे मग आज सुद्धा नाही आई, ह्या वेळेस तू जे वागलीस ना ते लई चुकीचं आहे. सावीला असं खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकायला नको होतंस. ठीक आहे, माझं वागणं तुला पटलेलं नाहीये ना? मग मी स्वतः पोलीस स्टेशनला जाते आणि तक्रार मागे घेते. मग तरी शांत होशील ना? आत्या, हे बघ धैर्य, धैर्य, इतकं सगळं करून मी तिला जेलमध्ये टाकले. अजून थोडा वेळ तरी तिला आतमध्ये असू दे. हे बघ, त्या म्हाताऱ्याची आणि त्या पोरूची गुरमी उतरवण्यासाठी ना एवढं तरी करायला हवं ना. आई पण हे बघ, माझ्यावर विश्वास नाही तुझा? तू म्हणतोस तसं करू, पण आधी जेव तरी. जेवून घे आणि मग तुला जे करायचं ना ते करायला तू जाऊ शकतोस. वाटल्यास मी येते ना तुझ्या बरोबर. आपण दोघे पोलीस स्टेशनला जाऊ. फक्त थोड्या वेळाचा प्रश्न आहे. आईचं एवढंही नाही ऐकणार.